तर आज सकाळी सकाळी थोडंसं लवकर उठले होते, त्यामुळे म्हणलं घरचे जे काही बाकीचे कामं असतात ते आधी आवरून घेते, त्यानंतर मी स्वयंपाक बनवायला घेईल म्हणलं. आता ते बाकीचे कामं आवरेपर्यंत इतका उशीर होऊन गेला की मला कळालंच नाही की 8 केव्हा वाजून गेले ते. आता 8:30 वाजेपर्यंत रावणीच्या पप्पाचं काय ना टिफिन रेडी पाहिजे होतं, कारण लेकराला काय नंतर पण दिलं तर चालतं. त्यामुळे म्हणलं आता फटाफट जे बनेल तेच बनवायला घेते. आता इथे फटाफट वांगे कापून घेतले. वांगे कापून लगेच त्याच्यामध्ये आता फ्रीजमध्ये थोडंसं वल्लं खोबरं दिसला होता. वल्लं खोबरं घेतलं, त्यामध्ये हिरवी मिरच्या टाकून ते पिसून घेतलं. त्यानंतर इथं कढई ठेवली. कढईमध्ये जिरा राई टाकलं, थोडंसं अद्रक लसणचं पेस्ट टाकलं आणि कढीपत्ता ॲड केलं. आता मला लसूण सोलाय पण वेळ नव्हता, त्यामुळे अद्रक लसणचं पेस्टच ॲड केला मी याच्यामध्ये. त्याच्यानंतर लगेच इथं जे काही पिसून ठेवलं होतं ते ॲड केलं. ते ॲड करून छान त्याला खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर इथं त्याच्यामध्ये वांगे सोडले. वांगे सोडून त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून त्याला झापून घेतलं. छान असं वाफल्यानंतर अशी काही दिसत होते माझे वांगे. असंच खाल्लं तरी सुद्धा चालतं, पण मला थोडंसं पाणी ॲड करायचं होतं त्याच्यामध्ये. तर 1 ग्लास पाणी टाकलं, मस्त असं त्याला छान परतून घेतलं. त्यानंतर चटणी टाकून थोडं वेळ अजून शिजून घेतलं. त्यानंतर अशी काही दिसत होती बघा माझी भाजी. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मस्त झाली होती. तुम्ही पण नक्की एकदा घरी ट्राय करा. चलो बाय.